ट्रक चालकांच्या संपामुळे राज्यात मोठं नुकसान। ट्रक चालकांच्या देशव्यापी संपामुळे 2 दिवसात 500 कोटींचा फटका। वाहन चालकांनी पुकारलेल्या बंदचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर परिणाम। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याचे लिलाव बंद। शेतकऱ्यांनी आणलेला कांदा बाजारात नेण्यासाठी वाहन चालक तयार नसल्यानं कांदा व्यापाऱ्यांचा निर्णय। संपाचा पुण्यामधल्या बाजार समितीवर परिणाम। भाजी मार्केटमध्ये गाड्यांची आवक घटली। 2 दिवसांच्या संपामुळे 100 ते 150 गाड्यांची आवक कमी। भाजीपाल्याच्या दरात 20 ते 25% वाढ। ट्रक चालकांच्या संपामुळे नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमधील भाजीपाल्याची आवक कमी झाल्यामुळे भाज्यांचे दरही वधारले। नाशिक जिल्ह्यातील 60% पेट्रोल पंप अजूनही कोरडे ठाक। जिल्ह्यातील 600 पैकी 400 पेट्रोल पंप ड्राय। अनेक पेट्रोल पंपांवरती टँकर पोहोचले नाहीत। प्रकल्पग्रस्त पुनर्वसन योजनेतल्या घोटाळ्यात पवार कुटुंबियांचा सहभाग। किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप। पवारांचे निकटवर्तीय शाहिद बलवा आणि चोरडिया लाभार्थी असल्याचा दावा। महानंदचं संचालक मंडळ बरखास्त करून कारभार एनडीडीबीकडे देण्याचा ठराव। जिल्हा दूध संघाचा ठरावाला विरोध। ठरावावरती लवकरच निर्णयाची शक्यता। महाराष्ट्रातनं रोज एक उद्योग गुजरातला जातोय। महानंदासारखा दूध प्रकल्प गुजरातला नेण्याचा सरकारचा प्रयत्न। खासदार संजय राऊतांचा आरोप। महानंद प्रकल्प गुजरातला गेला तर आम्ही शांत बसणार नाही, राऊतांचा इशारा। 14 जानेवारीपासून सर्व जिल्ह्यांमध्ये महायुतीचे मेळावे होणार, तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून जाहीर मेळावे। महायुतीतील 3ही पक्षांकडे पक्षप्रवेशासाठी विचारणा। पत्रकार परिषदेत महायुतीच्या नेत्यांची माहिती। बच्चू कडू महायुतीतच आहेत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि शिवसेने नेते दादा भुसेंचा पत्रकार परिषदेत दावा। सध्या आम्ही कुणाच्याही बाजूने नाही। प्रहारची राजकीय मजबूती जिथे होईल तिथे आम्ही जाऊ, बच्चू कडूंचं वक्तव्य। शिर्डीमध्ये राष्ट्रवादीचं 2 दिवसीय शिबिर। शरद पवारांसह जयंत पाटील, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यासह पवार गटाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित। शिबिरानिमित्त शरद पवार शिर्डीत। शरद पवारांनी घेतली साई संस्थानचे माजी विश्वस्त महेंद्र शेळके यांच्या कुटुंबियांची भेट। राज्य मागासवर्ग आयोगाची उद्या पुण्यात बैठक। बैठकीत मराठा समाजाच्या मागासलेपणाच्या सर्व्हेचा आढावा घेतला जाईल। ओबीसीमध्येच आरक्षण हवं म्हणून काही नेते ताकद लावतात। छगन भुजबळांची जरांगेंवर टीका। ॲडव्होकेट जनरल यांच्याशी आपलं बोलणं झालेलं असून महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आणि आयोगातर्फे ॲफिडेव्हिट दाखल झालं असल्याची भुजबळांची माहिती। 2 महिन्यात जातगणना पूर्ण करा, छगन भुजबळांची मागणी। 15 दिवसात ओबीसींचं सर्वेक्षण होतं तर जातगणनेसाठी 2 महिने पुरेसे, भुजबळांचं वक्तव्य। मराठ्यांचं सर्वेक्षण करून काय करणार? मराठा समाज मागास ठरला तरी आरक्षण देणार कुठून? माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचा सवाल। ओबीसींचं उपवर्गीकरण हाच एकमेव उपाय असल्याचं वक्तव्य। अंबरनाथ तालुक्यातल्या मलंगगड परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात। 2 ते 9 जानेवारीपर्यंत सप्ताह। मलंगगड मुक्त केल्याशिवाय गप्प बसणार नाही, शिंदेंचं आश्वासन। पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहरा देवीला येणार। बंजारा समाजाची काशी अशी ओळख असलेल्या वास्तूचं उद्घाटन करणार। पंतप्रधान मोदी 25 ते 5 फेब्रुवारी दरम्यान इथे येण्याची शक्यता। निधीची कोणती कमतरता नसून आम्ही मागतो त्यापेक्षा अधिक निधी मिळतोय, रामटेकचे शिंदे समर्थक आमदार आशिष जयस्वाल यांची माहिती। सुनील केदार यांच्या जामीन अर्जावरती राज्य सरकारला हायकोर्टाची नोटीस। 6 जानेवारीपर्यंत राज्य सरकारला उत्तर सादर करण्याचे कोर्टाचे आदेश। उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढणार। मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता, तर विदर्भ, मराठवाडा आणि इतर भागातही थंडीचा जोर वाढेल। बेस्टला पालिकेकडनं पुन्हा एकदा 500 कोटींची मदत। पालिकेनं बेस्टला आतापर्यंत केलेल्या मदतीचा आकडा 8,000 कोटींवर। पुण्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास आता 500 रुपयांचा दंड। दंडाच्या रकमेत वाढ केल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रकार थांबतील, महानगरपालिकेचा दावा। मुंबईकरांना पुन्हा पूलबंदीचा सामना करावा लागेल। सायन धारावी कनेक्टर पूल लवकरच पाडला जाईल। 4 जानेवारीनंतर पूल पाडण्याला बीएमसीची परवानगी। समृद्धी महामार्गावरील पुलाचा 5 दिवसांनी तुटलेला भाग पुन्हा निखळला। यापूर्वी एबीपी माझाने याची बातमी दाखवल्यावरती इथे तात्पुरती डागडुजी झाली होती, परंतु पुलाचा हा तुटलेला भाग धोकादायक ठरण्याची शक्यता आहे।
सोलापूरमध्ये कोरोना बाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू. जवळपास 1.5 वर्षांनी कोविडमुळे सोलापुरात मृत्यूची नोंद. मात्र या रुग्णाला कोरोनासह रक्तदाब आणि मधुमेहाचाही त्रास होता. सना खान मृत्यू प्रकरणी मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त. जबलपूरमध्ये जप्त झालेला फोन सना खानचा असल्याची माहिती. नागपूर पोलिसांनी आरोपी अमित साहूच्या आईच्या घरातून फोन आणि लॅपटॉप जप्त केलाय. ललित कला अकादमीचं प्रादेशिक केंद्र उभारण्यासाठी सरकारला अनेक पत्र पाठवली. त्यावेळी ठाकरेंनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. कला इतिहासकार सुहास बहुळकरांची उद्धव ठाकरेंवर टीका. आळंदीतनं वाहणारी इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली. नदीतनं पाणी वाहतंय की साबणाचा फेस असा ग्रामस्थांना प्रश्न. पिंपरी चिंचवडच्या कंपन्यांमधलं रसायनयुक्त पाणी इंद्रायणीच्या नदीपात्रात. अहमदनगर जिल्ह्यात कांदा काढणीला वेग. कांदा काढणीसाठी मजूर मिळत नसल्यानं बाहेर गावावरनं मजूर आणण्याची शेतकऱ्यांवर वेळ. प्रकल्पांचा त्रैमासिक प्रगती अहवाल महारेराच्या संकेतस्थळावर सादर न करणं महागात पडणार. चालढकल करणाऱ्या विकासकांवरती महारेरा कठोर कारवाई करण्याच्या विचारात. महिला कर्मचाऱ्यांना आता कौटुंबिक पेन्शनसाठी पतीऐवजी मुलांची नावं देता येणार. केंद्र सरकारच्या पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाकडनं याला परवानगी मिळाली आहे. गेल्या 24 तासात देशात 602 नवीन कोरोना बाधितांची नोंद, तर 5 जणांचा मृत्यू. कॅसिनोबाबत राज्य सरकारला कायदा लागू करण्याचे आदेश द्या या मागणीसाठी उच्च न्यायालयामध्ये नव्यानं जनहित याचिका. खासदार निलंबनाप्रकरणी विशेषाधिकार समितीची बैठक. 9 जानेवारीला राज्यसभेच्या तर 12 जानेवारीला लोकसभेच्या विशेषाधिकार समितीच्या बैठकीचं आयोजन. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची 4 जानेवारीला बैठक. लोकसभा निवडणुकीची तयारी आणि भारत न्याय यात्रेबद्दल चर्चा करण्यासाठी मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी बोलावली आमदारांची बैठक. घोटाळ्याच्या आरोपात अडकलेल्या हेमंत सोरेन यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आजही ईडी चौकशीला गैरहजर. चौकशीबाबतच्या 3ऱ्या समन्सनंतरही केजरीवाल चौकशीसाठी उपस्थित नाहीत. केजरीवालांना आपण ओळखतो, ते घाबरणाऱ्यांमधले नाहीत. संजय राऊतांची केजरीवालांवरच्या ईडी कारवाईवरती प्रतिक्रिया. रामललांच्या प्रतिष्ठापनेदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपवास करणार. 22 जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची मोदींच्या हस्ते प्रतिष्ठापना होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात लागू होऊ शकतो CAA कायदा. देशात लवकरच याबाबतचे नियम लागू होतील. गृहमंत्रालयाची माहिती. अदानी हिंडनबर्ग प्रकरणी SIT चौकशीची गरज नाही. अदानी प्रकरणावरती सर्वोच्च न्यायालयाचा निकाल. आंतरराष्ट्रीय अहवालावरती चौकशीचे आदेश दिले जाऊ शकत नाहीत. शेअर बाजाराशी संबंधित नियमावली करणं हे सेबीचं काम. सेबीनं 2 महिन्यात अहवाल द्यावा, न्यायालयाचे निर्देश. कुटुंबियांच्या परवानगीशिवाय रुग्णांना ICUमध्ये भरती करता येणार नाही. गंभीर रुग्णांसाठी केंद्र सरकारनं जाहीर केलीत मार्गदर्शक तत्त्व. उत्तर भारतात कडाक्याची थंडी. नोएडा आणि ग्रेटर नोएडामधील 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना 6 जानेवारीपर्यंत सुट्टी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.